काय करते ग? काय करते? हे एवढं खोबरं तुझ्या आईच्या घरी कधी पाहिलं होतं का तू? एवढं खोबरं घालते काय भाजीला? काय झाडं लावलं काय नारळाची इथं? हा? आता एवढी जण आहेत म्हणल्यानंतर लागतेच नाही. अगं ये तिथं ना जास्त बोलूच नको. एक थोबाडीत देईन ना दातच पाडीन. तुम्हीच म्हणताय ना भाजी चांगली होत नाही. खोबरं घातल्याने भाजी चांगली होती का? खोबरं घातल्याने भाजी चांगली होती. त्याला मीठ मिरची मसाले किती लागतात कळत नाही का? शिकवलं नाही का तुझ्या आईने? आई काय झालं तुम्ही कशामुळे एवढं चिडते? मी सर्व व्यवस्थित करते ना. काय करते ग तू? कपडे नीट धुत नाही, त्याच्यातलं नीट साबण निघत नाही, कॉलरे निघत नाही, निसा नास्तूस नास्तूस करीत असते. तुझ्या बापाच्या घरून येत नाही, माझा लोक कष्ट करतोय, कळलं का? रडायचं नाटक करू नको ना तर बुक्की दात पाडीन. रडती कौतुक करतोय आणि बाई काय हे भांडे ही पद्धती वगैरे असं असं किचन ठेवत्या. हे किचन असं असतं? असं असतं का किचन? आवरून घेते आई. नाही कधी आवरी ती स्वतःचा नट्टा थट्टा मॅचिंग हे कसं होट लाल करायला कसं कळतं? हे घरात असा राडा याची अक्कल नाही तुला? करते लगेच आवरून घेते. तुम्ही बसा मी आवरून घेते. आवरून घेते ना आवरून घेते असं वाटतं जसं मी राक्षस उभा राहिला याच्या पुढं. आवर पटकन. किती वेळात होणार आहे स्वयंपाक? 2 तासात होतंय. 2 तास? किती लोकांचा स्वयंपाक करायचा तुला? 5-6. अगं तुला अक्कल आहे का? अर्धा पाऊण तास लय झाला. आवर पटकन. पटापट उरट. हो आई चालतंय करते. थोबाड बघायचं हो आई हो आई. आणि ते ना नाटकं बंद करा. ते रडायचे नाटकं बंद कर. घरच्या लक्ष्मी पण रडायचं नाही. दलिंद्रे थोबाड बंद कर आणि आनंदाने स्वयंपाक कर तर चवीत. हो आई. आई अशा पहिलं करतच नव्हत्या. आता काय झालं अचानक आईला काहीच माहित नाही मला. ह्यांना तर कसं सांगू? हा बिचारा तर मर मरतोय. नको ह्यांना टेन्शन नको द्यायला. जाऊ दे.